नमस्कार. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेतून आज आपण एक खूपच सोपी आणि मजेशीर कृती पाहणार आहोत. नाव आहे ओळखा पाहू मी कोण. म्हणजे मुलांची विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती वाढवण्यासाठीचा एकदम उत्तम मार्ग. चला तर मग बघूया ही शब्दांची लपवाछपवी मुलांच्या विकासासाठी नेमकी कशी फायदेशीर ठरू शकते. बघा, या सगळ्या कृतीचं सार ना याच एका वाक्यात दडलंय. शब्दांची लपावाछपवी. आता हा फक्त एक खेळ वाटतो, हो ना? पण नाही, हा त्याहून बरंच काही आहे. हा मुलांची तर्कशक्ती, त्यांची कल्पना करण्याची ताकद वाढवण्याचा एक जबरदस्त मार्ग आहे. आपण त्यांना माहितीचे छोटे छोटे तुकडे कसे द्यायचे आणि त्यावरून ते उत्तरापर्यंत कसे पोचतील, हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया तयारीपासून. या खेळासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते बघूया. आणि ऐका, सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी काही खूप मोठी तयारी वगैरे अजिबात करावी लागत नाही. आपल्याला काय हवंय तर काही चित्र कार्ड्स, म्हणजे प्राण्यांची, फळांची, वस्तूंची उत्तरे दाखवण्यासाठी हे खूप कामी येतील. आणि हां, अजून मजा आणायची असेल ना तर एक काम करता येईल. छत्री, पेन्सिल किंवा चेंडूसारख्या रोजच्या वापरातल्या वस्तू एका पिशवीत लपून ठेवायच्या. मग काय, मुलं स्पर्शाने सुद्धा ओळखण्याचा प्रयत्न करतील. भारी आयडिया आहे ना? ठीक आहे, साहित्य तर जमलं. आता वळूया प्रत्यक्ष कोड्यांकडे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी कोडी वेगवेगळी असणार आहेत. तर आपण सुरुवात करूया सगळ्यात लहान मुलांपासून. तर पहिला गट आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांचा. आता ह्या वयातल्या मुलांसाठी कोडी एकदम सोपी हवी, मुख्य म्हणजे आवाज आणि कृतीवर आधारित. म्हणजे काय की त्यांना विचार करायला सोपं जाईल आणि ते पटकन उत्तर शोधू शकतील. चला तर मग, ऐका पहिलं कोड. एकदम लक्ष देऊन ऐका हं. मी करतो भो भो. घराची राखण करतो, सांगा पाहू मी कोण. यातला जो भो भो आवाज आहे ना, तोच सगळ्यात मोठा क्लू आहे. अगदी बरोबर ओळखलं. उत्तर आहे कुत्रा. आणि उत्तर आल्यावर काय करायचं? लगेच त्यांना कुत्र्याचं चित्र कार्ड दाखवायचं किंवा एखादं खेळणं असेल तर ते द्यायचं. म्हणजे काय, त्यांच्या डोक्यात ते चित्र अगदी पक्क बसतं. ओके, आता पुढचं कोडं बघूया. यामध्ये ना एक ॲक्शन लपलेली आहे. ऐका. मी राहतो पाण्यात, मी पोहतो असा असा. असं म्हणताना आपण हाताने पोहल्यासारखी कृती करून दाखवायची आणि मग विचारायचं, सांगा मी कोण. बरोबर, उत्तर आहे मासा. ती जी पोहण्याची ॲक्शन आपण केली ना, तीच त्यांना उत्तरापर्यंत घेऊन जाते. चला, आता बघूया की मुलं जशी थोडी मोठी होतात तशी कोडी कशी बदलतात. आता आपण आलोय दुसऱ्या गटाकडे, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे. या वयोगटासाठी कोडी जरा वेगळी असतात. ती जास्त वर्णनात्मक असतात. म्हणजे त्यात वस्तू किंवा प्राण्याचे गुणधर्म, त्याचं दिसणं यावर जास्त भर असतो. चला तर मग ऐका. मी आहे गोल गोल, बाहेरून हिरवा, आतून लाल. उन्हाळ्यात मला खातात. ओळखलं का मी कोण? बघा, इथे आकार, रंग आणि ऋतू असे 3 महत्वाचे क्लू दिले आहेत. एकदम बरोबर. उत्तर आहे कलिंगड. इथे मुलांना काय शिकायला मिळतं? तर गोल, हिरवा आणि लाल ह्या 3 वेगवेगळ्या माहितीच्या तुकड्यांना एकत्र जोडून उत्तरापर्यंत कसं पोचायचं हे ते शिकतात. आता एक प्राण्याबद्दलचं कोड आहे. नीट ऐका हां. मला आहे लांब सोंड आणि सुपासारखे कान. मी चालतो डुलत डुलत, सांगा मी कोण. हे ऐकतानाच डोळ्यासमोर एक मोठं चित्र उभं राहतं, नाही का? बरोबर. उत्तर आहे हत्ती. त्याची लांब सोंड आणि ते सुपासारखे मोठे कान ही त्याची खास ओळख आहे. आणि याच गोष्टींमुळे या वयाची मुलं त्याला पटकन ओळखू शकतात. चला, आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात मोठ्या गटाकडे, म्हणजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. आता ह्यांच्यासाठीची कोडी जरा जास्त विचार करायला लावणारी असतात. त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणारी. हे कोडं थोडंसं अवघड आणि इंटरेस्टिंग आहे. ऐका. माझ्याशिवाय जगणं शक्य नाही, पण मी दिसत नाही. झाडं डोलतात तेव्हाच मी आलोय असं कळतं. सांगा मी कोण. म्हणजे इथे मुलांना अशा गोष्टीचा विचार करायचा आहे जी अस्तित्वात आहे पण डोळ्यांना दिसत नाही. उत्तर आहे हवा किंवा वारा. बघा, ही एक अशी गोष्ट आहे जी आपण पाहू शकत नाही पण तिचा अनुभव घेऊ शकतो. झाडं डोलताना बघून यामुळे मुलांच्या विचार करायच्या पद्धतीला एक नवीन अँगल मिळतो. आता आपलं शेवटचं कोडं. हे एका वस्तूवर आहे पण त्याचं वर्णन खूपच गमतीशीर आहे. पाऊस आला की मी उघडते,
ऊन आलं की मी सावली देते आणि गंमत म्हणजे मी एका पायावर उभी राहते. सांगा पाहू मी कोण? उत्तर आहे छत्री. एका पायावर उभी राहते म्हणजे काय, तर तिचा दांडा. किती कल्पकतेने हे वर्णन केलंय, बरोबर ना? तर ही होती काही कोडी. पण हा खेळ फक्त मजामस्तीपुरता मर्यादित नाहीये. या सोप्या वाटणाऱ्या कोड्यांमधून मुलांचा खूप मोठा विकास होत असतो. तर मग आता बघूया की यातून मुलांना नक्की काय काय फायदे मिळतात. मुख्यतः 4 फायदे होतात. पहिलं, लॉजिकल थिंकिंग म्हणजे तर्कशक्ती वाढते. क्लूज एकत्र जोडून उत्तरापर्यंत पोचण्याची सवय लागते. दुसरं, भाषेचा विकास. गोल, लाल, लांबसोंड असे नवीन शब्द शिकायला मिळतात. तिसरं, एकाग्रता वाढते. कोडं नीट ऐकल्याशिवाय उत्तर देताच येत नाही, बरोबर? आणि चौथं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी विचार करण्याची क्षमता वाढते. आपण ते कलिंगडचं उदाहरण परत एकदा बघूया. गोल, हिरवा आणि लाल या 3 वेगवेगळ्या माहितीच्या तुकड्यांना मुलं एकत्र जोडतात आणि कलिंगड या निष्कर्षापर्यंत येतात. हीच तर खरी विचार करण्याची प्रक्रिया आहे आणि ती आपण इतक्या सोप्या पद्धतीनं खेळता खेळता शिकवू शकतो. तर मग कोडी कशी बनवायची, त्याचे फायदे काय आहेत, हे सगळं तर आपण पाहिलं. आता वेळ आहे हे सगळं प्रत्यक्षात करून बघण्याची, मुलांसोबत हा खेळ खेळण्याची. तर मग आता विचार करा, तुम्ही मुलांसाठी कोणतं नवीन आणि इंटरेस्टिंग कोडं तयार करू शकता. थोडी कल्पनाशक्ती वापरा आणि मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला या खेळाची जोड देऊन अजूनच आनंददायी बनवा.